संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलंय। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। संभाजी ब्रिगेड या नावामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि यामुळे शिवधर्म फाउंडेशन संतप्त झालंय। अक्कलकोटमध्ये एका नागरी सत्कार समारंभामध्ये संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्याच वेळी काळं फासून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमये आपल्या सोबत जोडले गेलेत। विश्वभूषण, आपण पाहतोय संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासण्यात आलंय। नेमकी ही घटना कशी घडलेली आहे, काय आताची परिस्थिती त्या ठिकाणी आहे? प्राची, नक्कीच आपण जर बघितलं तर आज अक्कलकोटमध्ये फतेहसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाकडनं एक नागरी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्यामध्ये प्रवीण गायकवाड जे आहेत ते विशेष उपस्थिती त्यांची होती। मात्र त्या ठिकाणी आपण बघू शकताय की त्या कार्यक्रमाला जाते वेळेस शिवधर्म फाउंडेशन कडनं त्यांना काळं फासण्यात आलेलं आहे। खरं तर त्यांची जी संघटना आहे संभाजी ब्रिगेड, याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख हा एकेरी केला गेला अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती आहे। त्यासोबतच स्वामी समर्थांचा उल्लेख देखील त्यांनी एकेरी केला अशा पद्धतीचा राग सुद्धा त्यांच्या मनामध्ये धरलेला होता। त्यामुळे शिवधर्म फाउंडेशन कडनं हे काळं फासण्यात आलेलं आहे। या अगोदर सुद्धा शिवधर्म फाउंडेशन कडनं संभाजी ब्रिगेड विरोधात उपोषण करण्यात आलेली होती, आंदोलन करण्यात आलेली होती आणि त्याचाच परिपाठ आता आपण बघू शकतोय की प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळते। प्राची, नक्कीच धन्यवाद विश्वभूषण, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो स्वामी समर्थांबाबत अपशब्द आणि छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडवर करण्यात आला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।